नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला पावभाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा, टोमॅटो, मटार, फ्लॉवर, फरसबी, मी बीट पण घेते म्हणजे रंग चांगला येतो। आता ह्या सर्व भाज्या मी बारीक करून घेतल्यात आणि आता त्या मी कुकरला शिजवून घेणार आहे 3 शिट्ट्या काढून। तुम्ही टोपामध्ये सुद्धा शिजवू शकता। कुकरमध्ये शिजवल्यामुळे ह्या भाज्या चांगल्या शिजतात आणि आता त्या 3 शिट्ट्यानंतर आता मी ह्या सर्व स्मॅश करून घेते। तुम्ही तांब्याच्या सहाय्याने सुद्धा ह्या स्मॅश करून घेऊ शकता। एका टोपामध्ये आता मी थोडं तेल टाकले आणि थोडं बटर टाकले आणि आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलाय। कांदा आणि टोमॅटो तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेऊ नका, तो सेपरेटली आपल्याला आता फोडणीमध्ये छान शिजवून घ्यायचा आहे। कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्या। कांदा छान गोल्डन ब्राउन झाला ना की त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि हे पण पूर्ण शिजेपर्यंत त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। हे छान शिजून झालं ना की आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले टाकायचे आहेत। मी ना मसाल्यामध्ये फक्त पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडरच वापरते। ही लाल मिरची पावडर आम्ही घरी बनवलेली आहे, त्यामुळे ह्याचा रंग पण छान आहे। तुम्ही पावभाजी मसाला कोणता वापरता हे मला कमेंट करून नक्की सांगा। मला सुहानाचा पावभाजी मसाला आवडतो, त्याच्यामुळे मी तो वापरते। सुहानाचा पावभाजी मसाला आहे ना, तो सगळ्यांपेक्षा जास्त टेस्टला चांगला आहे, त्यामुळे मला तो आवडतो। तुम्ही एव्हरेस्टचा सुद्धा वापरू शकता, तो सुद्धा छान आहे। पण मी तुम्हाला रेकमेंड करते की तुम्ही सुहानाचा पावभाजी मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुमची पावभाजी टेस्टला कशी होते। आता ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकले, म्हणजे मी भाज्या उकडताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसंच टाकलं आणि ज्या स्मॅश केलेल्या भाज्या होत्या ना त्या आता मी ह्याच्यामध्ये सर्व टाकून घेतल्या आहेत आणि आता हे मी सर्व मिक्स करून घेते। ह्याच्यामध्ये थोडं तुम्ही पाणी पण वापरा, म्हणजे तुम्हाला घट्ट नसेल आवडत तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी वापरा आणि आता हे पण मी सर्व छान स्मॅश करून घेते। कोण कोण पावभाजीमध्ये बीट वापरत नाही, पण बीटमुळे ना रंग छान येतो, म्हणजे आपल्याला ॲडिशनल फूड कलर वापरायची गरज नाही। त्यामुळे मी सांगते की तुम्ही बीट वापरा, त्याच्यामुळे नॅचरल असा रेड रंग येतो पावभाजीला आणि ही पावभाजी खूप छान होते। तुम्ही पण अशा पद्धतीने पावभाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ही पावभाजी तुम्हाला आवडली का। आणि जर तुम्ही अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला सगळ्यांना घरी केलेली पावभाजी आवडते की हॉटेलमधली रंग टाकलेली, हे पण मला नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीची पावभाजी तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बाय।